दर्शनाच्या आतुरतेचे रोखलेले अगणित श्वास श्रीदेवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला उरलेत अवघे काही तास. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी इथल्या आंगणे कुटुंबियांच्या श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव आणि त्यापूर्वीची संध्याकाळ अर्थात आंगणेवाडी यात्रेची पूर्वसंध्या. दरवर्षीप्रमाणे यात्रेचं अद्यावत किंवा अपग्रेड होत जाणारं बाह्यरूप आणि त्याहीपेक्षा अधिक गहिरं होत जाणारं श्रीदेवी भराडी मातेच्या प्रचितीचं स्वरूप, यामुळे आंगणे कुटुंबियांची वार्षिकोत्सवाची लगबग ही असंख्यांच्या वार्षिक वेळापत्रकाचा तसंच अंदाजपत्रकाचा अभिन्न हिस्सा बनते आहे. श्री भराडी मातेचा महिमा आणि प्रचिती यांच्याबद्दल बोलता बोलता तिच्याच पायाशी तिला नतमस्तक होण्यासाठी वाढणारी श्रद्धा ही असंख्य मनांमध्ये सूर्याच्या ऊर्जेसारखी कार्यरत होत आहे, असंही प्रचितीचे असंख्य दाखले सांगतात. मंदिराच्या प्रांगणात आंगणे कुटुंबियांचे अभ्यासपूर्वक नियोजन आणि त्याला पूरक असं प्रशासकीय तसंच पोलिसांचं सहकार्यपूर्वक योगदान यामुळे यात्रेतल्या नियोजनाला एक वेगळीच शिस्तबद्धता जाणवते. इथं वावरणारा श्वास देवी कृपेचा भाग्यवंत बनताना सुसामाजिक शिष्टाचारात अलगद गुंफला जातो. 8 फेब्रुवारी 2026ची संध्याकाळ ही यंदाच्या वार्षिकोत्सवाची पूर्वसंध्या. आंगणे कुटुंबियांसोबत लहान मोठे अगदी सगळेच आता पहाटे 3 वाजताची वाट बघतायत. श्री भराडी मातेच्या दर्शनासाठी उपलब्ध 9 रांगांमधून जीवाशिवानिशी स्वतःला लीन करण्यासाठी, कोणाच्याही नकळत लीन होण्यासाठी, कोणालाही न कळलेल्या आनंद किंवा वेदनेच्या विलिनीकरणासाठी, भराडी मातेच्या काही सेकंदांच्या दर्शनाला अख्खं कॅलेंडर करण्यासाठी. पूर्वसंध्येला गर्दीच्या उच्चांकाचे अंदाज बांधले जातात आणि वार्षिकोत्सवानंतर ते नव्याने प्रस्थापित होत होत प्रतिवार्षिक नवीन विक्रम बनतात. तिच्या कृपेचा अंदाज येत नसतो आणि श्री भराडी मातेच्या अंदाजात वेगळाच परमार्थ घडून जातो दरवर्षी.